महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनानं निर्माण चौक ते जरगनगर रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण केलं, पण रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब तसेच ठेवलेत। त्यामुळे खांबाला धडकून अपघात होऊ लागलेत। शिवाय ड्रेनेज लाईनवरील चेंबर्सच्या झाकणांची उंची वाढवल्यामुळे सुद्धा अपघात होतात। महापालिकेनं रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब हलवावेत आणि चेंबरच्या झाकणांची उंची कमी करावी अशी मागणी वाहनधारकांमधून होतीये। निर्माण चौक ते जरगनगर पर्यंतच्या रस्त्याचं काम रखडलं होतं। 100 कोटी रुपयांच्या निधीतून हा रस्ता करण्यात येतोय। रस्त्याच्या दुतर्फा गटार न बांधताच रस्त्याचं काम उरकून घेण्याचा प्रयत्न झालाय। रुंदीकरणासह हा रस्ता नव्यानं करण्यात आलाय, पण त्यामुळे जुने विद्युत खांब आता रस्त्याच्या मध्ये आले आहेत। वास्तविक रस्ता करण्यापूर्वीच हे खांब हलवणं गरजेचं होतं, पण रस्त्यामध्ये आलेले खांब आता अपघाताला कारणीभूत ठरतायत। सोमवारी रात्री एक वाहनधारक या खांबाला धडकून जखमी झाला। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी दक्षता म्हणून खांबाला लाल कापड बांधलंय, पण रस्त्याच्या मध्ये आलेले विद्युत खांब तातडीनं हलवले नाहीत तर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय। हा गेली 3 वर्ष हा रस्ता नादुरुस्त आहे आणि निवडणुकीच्या ऐनवेळी हा रस्ता केलेला आहे, पण रस्ता करताना हा निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला आहे। लाईट शिफ्टिंगचे जे खांब आहेत ते सुद्धा प्रशासनाने हलवले नाहीत आणि झाडंही तशीच आहेत आणि रस्ता करताना या गोष्टीचा न विचार करता रस्ता केल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि परवा दिवशी एक अपघात तसा घडलेला आहे। या अपघातामागे आणि प्रशासनानं का असं केलेलं आहे, रस्ता का केला आहे, याचं अजून आम्हाला उत्तर काय समजलेलं नाही आहे। दुसरीकडे या रस्त्यावरील ड्रेनेज लाईनवरील चेंबरची झाकणं रस्त्याच्या उंचीपेक्षा 1 ते 1.25 फुटानं उंच आहेत। त्यामुळे सुद्धा अपघात घडू लागलेत। ठेकेदारानं घाई गडबडीत कसलाही विचार न करता निकृष्ट दर्जाचा रस्ता केल्याचा आरोप नागरिकांमधून होतोय।